बघा, तुम्हाला आता काय काम करायचं आहे? 3 गोष्टी आहेत. पहिलं डिस्प्लेसमेंट, दुसरं व्हेलॉसिटी आणि तिसरं ॲसेलरेशन. ह्यांना ड्रॉ करायचं. काय करायचं? ह्यांना ड्रॉ करायचं आहे. पर्टिक्युलर टाईम इंटरवल नंतरनं ह्यांचे ग्राफ कसे येतील ती गोष्ट बघायचं आहे. मग ती गोष्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्यापाशी द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग ESHM. हे काय आहे बाळांनो? जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मला पहिलं क्वेश्चन विचारायचं, तुमचं पार्टिकल, त्या पार्टिकलची जर्नी हे कुठनं स्टार्ट करायला लागलंय? बेस्ट. The particle starts from mean position. आता मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे, जर पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर त्याचं अँगल अल्फा हे किती असायला पाहिजे? हे पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट करायला लागले की नाही, त्याचा अल्फा अँगल किती असायला पाहिजे? लवकर. 0. ही गोष्ट ऑलरेडी बघितली की नाही याच्या अगोदर आपण? चालेल. आता नीट लक्षात घ्या, ही अल्फाची व्हॅल्यू मी ह्याच्यामध्ये पुटअप करतो. देअरफॉर पहिली गोष्ट मला काय मिळेल सांगा? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फाची व्हॅल्यू 0 पुटअप केलं. आता मला एक गोष्ट सांगा, ते 0 पुटअप करून आपल्याला काय फायदा आहे का? म्हणजे ॲड करून शिल्लक तर मला ओमेगाच राहील. कळलं? तर हे काय मिळालं तुम्हाला? हे एक्सप्रेशन कोणाचं आहे? दिस इज द, सांगताय, एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. काय परफॉर्म करायला लागलाय? परफॉर्मिंग ESHM. पण कुठनं? हां, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. मी तुम्हाला एक गोष्ट विचारलो होतो परवा. समजा साइन 30 इज इक्वल टू आन्सर किती असतं? हां, तर ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आतमध्ये जी गोष्ट असती ती गोष्ट कोण असती? अँगल. हो का? आणि हे जे आन्सर मिळालंय ही व्हॅल्यू झाली. कळलं? हे साइन 30 हे अँगल झालं की नाही? सिमिलर वे इथं साइनच्या आतमध्ये कोण आलंय ते कोण झालं? अँगल झालं. समजलं का? ते कोण झालं? अँगल झालं. ओके. मग आता हेच लय इम्पॉर्टंट आहे. मग मी तर काय म्हणू, वी ड्रॉ टेबल. आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? टेबल ड्रॉ करायचं आहे. कोणासाठी? फॉर डिस्प्लेसमेंट. काय लागलंय? अगेन्स्ट. अगेन्स्ट कोण? लवकर. थिटा. थिटा म्हणजेच ह्या ठिकाणी कोण आहे? ओमेगा टी. बरोबर आहे की नाही? साईनच्या आतमधल्या साईडला जे लोक असतात ते अँगल झाले. त्या ओमेगा थिटाची व्हॅल्यू काय? ओमेगा टी.
हे फॉर्म्युला आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं होतं, तुम्हाला लक्षात असेल. ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. याचा अर्थ थीटाची व्हॅल्यू काय मिळते? ओमेगा टी. इथंपर्यंत कळालं. मी आता एक एक क्वेश्चन विचारत जातो, त्याचे मला आन्सर्स देत चला. ओके, काय क्वेश्चन आहेत बघा. आपण 9वीला हे काम करत होतो. कोणतं पण ग्राफ काढत असताना समजा माझ्यापाशी x प्लस वाय इज इक्वल टू 3 आहे. तुम्ही काय करत होता? एक्सच्या व्हॅल्यूज पुटअप करत होतात आणि वायची किंमत काढत होता. त्याच पद्धतीने तर करायचं आहे. ह्या ठिकाणी काय करायचं माहिती का तुम्हाला? थीटाच्या व्हॅल्यू, थीटा म्हणजे कोण असतं ह्या ठिकाणी? ओमेगा टी. ह्याच्या व्हॅल्यूज पुटअप करायच्यात. समजलं? थीटाच्या व्हॅल्यूज पुटअप करायच्यात आणि किंमत कोणाची काढायची आहे? एक्सची. समजलं? मला सुरुवातीला पासून थीटाच्या महत्त्वाच्या व्हॅल्यूज आपण घेऊ. पहिल्यांदा 0, दुसरं 90 घेऊ. ओके, त्यानंतर तिसरं 180, चौथं 270 म्हणजे किती? त्यानंतर किती येत आहे? 2π. ओके, ह्यात डायरेक्ट व्हॅल्यू काढायला नको. ओके, ह्याच्यावरनं पहिल्यांदा मी साइन ओमेगा टीची किंमत काढतो. कळालं? म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू काढतो. मला एक गोष्ट आता तुम्ही सांगायला चालू करा. ओमेगा टीची किंमत 0, याचा अर्थ साइन 0 किती येत आहे? दुसरी गोष्ट, थीटाची किंमत π/2 पुटअप करा. साइन π/2 किती येत आहे? पुढं थीटाची किंमत पाय आहे. साइन पाय म्हणजे 180, साइन 180. साइन 270, साइन 2π. 2π म्हणजे 0च ना परत. आता ह्याच्यावरनं आपल्याला एक्सची किंमत काढायचं आहे. एक्स म्हणजे कोण आहे? ए साइन ओमेगा टी ना. म्हणजे सोप्या शब्दामध्ये साइन ओमेगा टीला कितीने मल्टिप्लाय करायचं? ए ने. मग हे साइन ओमेगा टीची किंमती आहेत ना, तर ह्यांच्या किंमतींना ए ने मल्टिप्लाय करा. मग इथं कोणाला? 0 × ए, 1 × ए, 0 × ए, -1 × ए, 0. आता ह्याला आपण प्लॉट करू. ओके, नाव द ग्राफ इज. ग्राफ मध्ये मी बघा काय करतोय, तर हे जे ऍक्सिस आहे, ह्या ऍक्सिसवर आपण काय काम करणार आहे? थीटा घेणार आहे. त्याला आपण ओमेगा टी म्हणतो. ह्या ऍक्सिसवर आपण कोणाला घेणार आहे? डिस्प्लेसमेंटला एक्स. आता मी परत एकदा विचारतो, हे एक्स म्हणजे कोण आहे मुलांनो? डिस्प्लेसमेंट. काही लोक उगी फुकट कन्फ्यूज होतात. ह्याला एक्स ऍक्सिस समजतात आणि ह्याला असं का काढलं असं समजत नाही बाबा. आपण हे एक्स म्हणजे काय समजलंय? डिस्प्लेसमेंट. ह्याला काढत असताना पहिल्यांदा काय करायचं बघा, हे 2π ना, 2πची व्हॅल्यू हे शेवटची व्हॅल्यू नीट लक्षात घ्या. 2πच्या अर्ध किती येतं? लवकर. हा, 2πच्या अर्ध पाय आलं. पायच्या अर्ध किती येतं? आता हे पाय आणि 2π ह्या दोघांच्या बिटवीन काय येतं? पाय आणि 2π 3π/2. मला इथलं अँगल सुरुवातीला सांगा. π/2 म्हणजे 90, 180, 270 आणि 2π. ओके, आता मला सांगा, एक्सची जी मिनिमम व्हॅल्यू ती 0 आहे. अप्पर मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस ए. तर त्यासाठी मी एक असा लाईन काढतो. वरच्या साईडला ॲम्प्लिट्यूड प्लस ए जर असेल तर खालच्या साईडला ॲम्प्लिट्यूड
किती आहे बघा. मग त्यासाठी मी खालच्या साईडला -a व्हॅल्यू काढतो. मला एक एक गोष्ट सांगा. जेव्हा ह्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू 0 होती तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती भेटली? मग एक्सची व्हॅल्यू 0 कुठं भेटली? ह्या ठिकाणी भेटली की नाही? आता दुसरी गोष्ट, जेव्हा थिटाची व्हॅल्यू π/2 म्हणजे इथं थिटा होतं तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती भेटली? म्हणजे ए ह्या ठिकाणी आलं का नाही? जेव्हा थिटाची व्हॅल्यू पाय भेटली तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती भेटली? म्हणजे इथंच आलं थिटा. एक्सची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 0 आहे की नाही ॲक्सिसवर? समजलं? आता थिटाची व्हॅल्यू 3π/2 असताना एक्सची व्हॅल्यू किती? -a म्हणजे इथं खालच्या साईडला यायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू -a इथं आहे ना. थिटाची व्हॅल्यू 2π असताना मला ह्या ठिकाणी भेटलं. समजलं का? तर ह्या सगळ्या पॉइंटमधनं जाणारं एक स्मूथ कर्व आपल्याला काढायचं आहे. ह्या सगळ्या पॉइंट हे असं स्मूथ कर्व दिसायला पाहिजे. काल अशा पद्धतीनं एक स्मूथ हे जे कर्व काढायला पाहिजे. आता हे कर्व काय होत आहे, पुढं तसंच जाते की नाही हे करत करत. समजलं? मला हे सांगा, हे ग्राफ कोणासाठी मिळालं? कोणासाठी? डिस्प्लेसमेंटसाठी. हां, तर ही गोष्ट आपलं पहिलं झालं. पहिलं म्हणजे कोणासाठी? डिस्प्लेसमेंटसाठी झालं. आता दुसरं काम मला व्हेलॉसिटीसाठी करायचं आहे. समजायला लागलंय? हां. सेकंड आपलं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला v म्हणून. हे पहिलं कोणासाठी होतं? डिस्प्लेसमेंटसाठी होतं. मला व्हेलॉसिटीची डेफिनेशन सांगा की. Velocity is defined as the rate of change of displacement. मला परत एकदा रिपीट करा. हे d/dt ला ॲज इट इजच ठेवतो. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. एक्सची किंमत काय आहे तर सध्याला? ह्याला घ्यायचं. हां, कळलं? ह्यालाच घ्यायचं. ह्याला का घ्यायचं? कारण तुमचा पार्टिकल मेन पोझिशनपासून स्टार्ट करायला लागेल. ह्याला घ्यायचं नाही, कारण हे जनरल एक्सप्रेशन आहे. पार्टिकल मेन पोझिशनपासून स्टार्ट केल्यामुळे ह्यालाच घ्यायचं. मग एक्सची व्हॅल्यू a sin of ωt. आता मी काय म्हणतो त्याकडे जरा व्यवस्थित नीट लक्षात घ्या. बघा, d/dx ऑफ साइन थिटा किंवा साइन एक्स. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? गेल्या वेळेला पण एकदा बघितलेलं आहे आपण. हां, कॉस एक्स. इथं पण तेच करूच ना. हे ए तर कॉन्स्टंट आहे ना, त्याला बाहेर काढलो. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉस. आता मला काय म्हणायचं त्याकडे लक्षात घ्या. इथं साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतलो विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग इथं पण एक्स आहे, त्यामुळं ॲज इट इज. मग ह्या ठिकाणी बघा की साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतलो विथ रिस्पेक्ट टू टी आहे. कळलं? पण हे विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर इथं पण काय असायला पाहिजे होतं? टीच असायला पाहिजे होतं. पण टी आहे का तिथं फक्त? नाही. मग टीच्या जागी कोण आलंय त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कळलं? टीच्या जागी कोण आलंय त्याचं काय केलो? परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. मग आता ह्याच्या पुढं मला तुम्ही सांगा, v = a ह्या कॉस ωt ला ॲज इट इज लिहिलो. आता ह्या ठिकाणी ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असती बाहेर. टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टीच किती असतं? 1.
मग हे एक्सप्रेशन तुम्हाला कसं दिसतं? v इज इक्वल टू ए इंटू ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. चला, हे कोण होतं लवकर? दिस इज द एक्सप्रेशन फॉर कोणासाठी? वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग ESHM. पण कुठनं चालू आहे ते? स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे काय? जेव्हा बघा हे पेंडुलम इकडे तिकडे हलते की नाही, असं कळतंय? हे जेव्हा शांत असं थांबलेलं असतं ती मीन पोझिशन. हे पेंडुलम मीन पोझिशन पासूनच स्टार्ट करायला लागलं त्याची जर्नी, म्हणजे इथनं स्टार्ट करायला लागलाय. कळलं? तर तेव्हा आजची व्हॅलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे. कळलं? एवढं झालं. आता व्हॅलॉसिटीचं इक्वेशन जर मला मिळालं असेल इथं जसं मिळालं होतं, मग त्यानंतर आपण काय काढायचं? टेबल ड्रॉ करायचं असेल. मग टेबल ड्रॉ करत असताना मी पण काय म्हणालं? वी ड्रॉ द टेबल कोणासाठी? फॉर ह्या वेळेला वी ड्रॉ द टेबल फॉर व्हॅलॉसिटी. पुढं व्हॅलॉसिटी सांगताय अगेन्स्ट कोण? थीटा. का? मग आता थीटाच्या वेगळ्या किमती, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी ना, तर ह्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज मला सांगा. 0, पुढं काय? π/2, पुढं काय? पाय. पाय आहे, नीट बघा, अंदाजे गोळ्या मारू नका. 3π/2. त्यानंतर पुढं काय? 2π. आता ही गोष्ट काढण्याच्या ऐवजी पहिल्यांदा मी कॉस थीटाची व्हॅल्यू काढू, म्हणजे कॉस ऑफ ओमेगा टीची ही व्हॅल्यू काढतो. मला आन्सर द्यायला चालू करा. पहिल्यांदा आपण कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू काढतो. कॉस 0, ओमेगा टीची किंमत 0. कॉस 0 किती? पुढं कॉस 90 म्हणजे π/2. कॉस पाय, कॉस 3π/2, कॉस 2π. एवढी गोष्ट मिळाली. तर आता कोणाची व्हॅल्यू काढूत आपण? व्हॅलॉसिटी. v इज इक्वल टू काय? ए ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी. ओके, तर ह्यांची व्हॅल्यू तुम्ही सांगणार आहे. मग मला एक गोष्ट सांगा, कॉसच्या व्हॅल्यूनी मी कोणाला मल्टिप्लाय करू? ए ओमेगाला. मग मला तुम्ही सांगा लवकर, कॉसची पहिली व्हॅल्यू 1 इंटू ए ओमेगा, 0 इंटू ए ओमेगा, -1 इंटू ए ओमेगा, 0 इंटू ए ओमेगा, 1 इंटू ए ओमेगा. हां, ओके. आता ग्राफ काढू. नाव द ग्राफ इज, लवकर मला ग्राफ काढायला मदत करा. ग्राफमध्ये इथं थीटा इज इक्वल टू ओमेगा टी असते की नाही, ह्या डायरेक्शनमध्ये. समजायला लागलंय? तात्पुरतं ह्याला नंतर नसलो, इथं लिहू थीटा इक्वल टू काय दिसतच नाही इथं. मला एक गोष्ट सांगा, तर आपल्यापाशी सगळ्यात सुरुवातीला आपण ग्राफ कोण वर्सेस कोण काढतोय? थीटा वर्सेस व्ही किंवा व्ही वर्सेस थीटा. ग्राफ काढत असताना पहिलं काम तुम्ही काय करणार सोपं पडण्यासाठी? पहिल्यांदा ह्या 2π ला घ्यायचं. 2π अर्ध कोण?
पाय. पायचा अर्ध कोण? मग 2 पाय आणि 2 ह्याचा अर्ध किती? 3π/2. इथंपर्यंत समजलं. इथं आपलं π/2 होतं. त्यानंतर ना ह्या ठिकाणी आपलं पाय होतं. त्यानंतर ना ह्या ठिकाणी कोण होतं? 3π/2 आणि ह्या ठिकाणी 2π होतं. आता ह्या वेळेला तुमच्या साईनला सोडून तुमचं ॲम्प्लिट्यूड किती होतं? ए. ह्या वेळेला इथं कॉसला सोडून तुमचं ॲम्प्लिट्यूड कोण आहे? ए ओमेगा. त्यामुळं वरच्या साईडला एक ए ओमेगासाठी व्हॅलॉसिटी ए ओमेगा येत असताना प्लस ए ओमेगा आणि खालच्या साईडला तेवढंच ह्या ठिकाणी मायनस ए ओमेगा. ओके. आता मला परत एकदा तो तुम्ही पुढचं सांगणार आहे. ओके. पहिलं काम सांगा. थिटाची व्हॅल्यू 0 असताना तुम्हाला आन्सर किती भेटायला लागलाय? प्लस ए ओमेगा म्हणजे इथं आलं का? थिटाची व्हॅल्यू π/2 असताना तुम्हाला व्हेलॉसिटी किती भेटायला लागली? म्हणजे इथं आलं. थिटा π/2 असताना व्हेलॉसिटी 0 ना. व्हेलॉसिटी ह्या ॲक्सिसवर 0 असते. थिटाची व्हॅल्यू पाय असताना ह्याची व्हॅल्यू किती? मायनस ए ओमेगा. म्हणजे तुम्ही कुठे आहेत? ह्या ठिकाणी आहेत. त्यानंतर ना थिटाची व्हॅल्यू 3π/2 असताना परत 0 भेटलं बघा. कळालं का? आता थिटाची व्हॅल्यू 2π असताना किती? प्लस ए ओमेगा. म्हणजे कुठं? ह्या ठिकाणी भेटलं. तर ह्या सगळ्या पॉईंटमधनं जाणारं एक स्मूथ कर्व आपल्याला काढावं लागेल. मग कसं काढायला पाहिजे? इथनं स्टार्ट करायचं आणि हे कर्व असं वेव असल्यासारखं दिसायला पाहिजे. परत एकदा हे कर्व असं वेव असल्यासारखं दिसायला पाहिजे. एवढंच समजलं का? मला सांगा लवकर. चला बघा. ॲसेलरेशन म्हणजे परत एकदा मला रिपीट करा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲसेलरेशन. ओके. आता असं असेल तर त्यांचं डेफिनेशन. ॲसेलरेशनला पण सिम्बॉल काय म्हणतो? ए. ओके. बरं. मग ॲसेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ म्हणजे डिवायडेड बाय टाईम, चेंज इन टाईम. चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे डी. डी म्हणजे डिफरन्स इन व्हेलॉसिटी. पुढं रिअलमध्ये हे डी हे डेरिव्हेटिव्हचं आहे. पुढं d/dt. व्ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू गेल्या वेळेला आपण काढलेली आहे बघा. व्ही इज इक्वल टू काय होतं? डोक्यावर पडली का बाई? अरे व्हीची व्हॅल्यू आपण गेल्या वेळेला काढली आहे ना. व्ही इज इक्वल टू ए ओमेगा. हां, हे सांगायचं असतं. डायरेक्ट तुम्ही पहिलीचं फॉर्म्युला सांगितलं तर कसं? मला परत एकदा सांगा. ए ओमेगा. आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह सांगा. d/dt ऑफ d/dx ऑफ कॉस एक्स. गेल्या वेळेला पण हे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालं आहे. हां, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे मायनस साईन एक्स. मग आता मला एक गोष्ट सांगा. ह्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साईन ओमेगा टी. परत एकदा क्वेश्चन विचारतो. तुम्ही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायला लागलात, पण ह्या ठिकाणी टी आहे का टीला सोडून वेगळं कोण ठरवलंय? लवकर. हा, वेगळं कोणतं तरी एक फंक्शन आहे. मग जेव्हा असं होत असतं, आता बघा इथं कॉसचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, मग हे इथं पण एक्सच आहे. त्यामुळे पुढे आपण काय केलं नाही. इथं ह्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे,
पण इथं फक्त टीच असायला पाहिजे, इथं टी नाही आहे. त्या एका गोष्टीमुळं आपल्याला काय करावं लागेल सांगा लवकर चला. टीच्या जागी वेगळं कोण येत आहे, परत एकदा डेरिव्हेटिव्ह नाही, टीच्या जागी कोण येत आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. समजलं? आता मला आन्सर सांगा. इथं ह्याला डेरिव्हेटिव्ह पुढची स्टेप काय येते तेवढी मला सांगा. सांगताय कोणतरी? हे मायनस इंटू हे म्हणजे काय तर मायनस ए ओमेगा इंटू साइन ओमेगा टी. हे ओमेगा कॉन्स्टंट बाहेर, ह्या टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी वन. आता ह्या ओमेगानी ह्या ओमेगाला मल्टिप्लाय करून म्हणजे मला आन्सर काय येईल, ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. ओके, तर हे आपल्याला ॲसेलरेशनचं इक्वेशन मिळालं. मग आपण खालच्या साईडला इथं काय लिहायला पाहिजे? दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. हे बघा वेगळं काय तर अजून सांगतो का? ओके, दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲसेलरेशन ऑफ पार्टिकल starts from mean position. बरं, आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला ग्राफ काढण्याच्या अगोदर आपण एक टेबल तयार करायला पाहिजे का नको? तर ते टेबल तयार करू म्हणून आपण. ओके, मग टेबल कोण वर्सेस कोण आहे सांगा लवकर जरा लवकर. तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं बघा, त्या स्टेटमेंटनुसार सांगा. तुम्हाला व्हेलॉसिटीला कसं स्टेटमेंट दिलं होतं, सेम त्या स्टेटमेंट प्रकारे मला सांगा लवकर चला. लवकर, तुम्हाला व्हेलॉसिटीला काय स्टेटमेंट दिलं होतं, त्या व्हेलॉसिटीच्या स्टेटमेंटनुसार मला सांगा. व्हेलॉसिटीला लिहून घेतलंय का नाही तुम्ही? अरे पुढं रे, थिटा इज इक्वल टू डब्ल्यू टी एकच सांगितलं का शब्द? हां, वी ड्रॉ काय म्हणलं पुढं? वी ड्रॉ टेबल फॉर ॲसेलरेशन. म्हणजे आपण हे टेबल ॲसेलरेशनसाठी ड्रॉ करतो. हां, पुढं अगेन्स्ट आता बघा की रिअलमध्ये आपण थिटाची व्हॅल्यू ओमेगा टी पुटअप करत जाणार. काय लागलं आहे? आता हे टेबल बघू तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो. ह्याच्यामध्ये आपल्यापाशी थिटा इक्वल टू ओमेगा टी असते. म्हणजे आपण काय करतो, ह्या ओमेगा टीची किंमत इथं पुटअप करत जातो. कळलं आहे? ओमेगा टीची किंमत ह्या ठिकाणी पुटअप करतो. ओके, आणि साईनची व्हॅल्यू काढतो. आलेल्या साईनच्या व्हॅल्यूनी ह्याला मल्टिप्लाय करतो. मला आन्सर काय मिळतं बघू. थिटाच्या आपल्या व्हॅल्यूज कोणत्या होत्या? 0, पुढं π/2, पाय, 3π/2, 2π. पहिल्यांदा ह्याच्यावरून आपण साइन ओमेगा टी काढतो की नाही? हा, मला सांगा बघू लवकर चला. साइन ओमेगा टीच्या व्हॅल्यूज ह्या नेमकं काय येतात? ओके, साइन ओमेगा टी पहिल्यांदा सांगा. साइन 0, 0. साइन 90, 1. साइन 180,
साइन 270 साइन 2 पाय 0. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय काम करायचं? ॲसेलरेशन इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. म्हणजे काय? साइन ऑफ ओमेगा टी फक्त मायनस ए ओमेगा स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं. कळालं का? साइन ओमेगा टीनी कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे? मायनस ए ओमेगा स्क्वेअरला. मग मला सांगा, साइन ओमेगा टीनी मायनस ए ओमेगा स्क्वेअर, सांगा मग. 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हां, 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. 0 इंटू ए ओमेगा स्क्वेअर. इथं बघा -1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हां, आणि इथं काय तर परत 0. आता ह्याला बघून आपण काय करू? त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देऊत म्हणून आपण. ओके. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देत असताना जे ग्राफ आहे तर ते ग्राफ आपण कोणासाठी काढतोय? ॲसेलरेशनसाठी. पण कोण वर्सेस कोण? थीटा वर्सेस ॲम्प्लिट्यूड. थीटा वर्सेस ॲम्प्लिट्यूड. कळायला लागलंय? हां, दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲसेलरेशन. म्हणजे ॲसेलरेशनची व्हॅल्यू काढतो. तुम्ही ह्या स्टेटमेंटनुसार सांगत असाल, काय म्हणलो ह्याच्यामध्ये? आपण ॲसेलरेशनची व्हॅल्यू काढतो. पण कसं काढतो? बाय सबस्टिट्यूटिंग काय? द व्हॅल्यू ऑफ ओमेगा टी. इथं वी ड्रॉ द टेबल फॉर ॲसेलरेशन अगेन्स्ट थीटा इक्वल टू ओमेगा टी. म्हणजे थीटाची व्हॅल्यू पुटअप करून आपण ॲसेलरेशनसाठी टेबल काढतो. काय लागलंय? आता मला एक गोष्ट सांगा, एवढ्यासाठी आपल्यापाशी सगळ्यात मोठं थीटाची व्हॅल्यू 2 पाय. 2 पायच्या अर्ध किती येत आहे? पाय. पायचा अर्ध किती? π/2. इथंपर्यंत आलो. इथं 3π/2. ओके. चला एक एक गोष्ट बघू. हे 0, इथं π/2. π/2 नंतरनं ह्या ठिकाणी पाय. मग पाय नंतरनं ह्या ठिकाणी 3π/2 आणि ह्या ठिकाणी 2π. ओके. काय काय होईल तेवढं चेक करू म्हणून आपण. सध्याच्याला आपल्या ॲसेलरेशनसाठी ॲम्प्लिट्यूड काय आहे? ॲसेलरेशनकडे बघा आणि ॲम्प्लिट्यूड सांगा लवकर. थोडं बरोबर आहे बघा की. जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी होतं. मग तसं डिस्प्लेसमेंटसाठी, ओके, डिस्प्लेसमेंटसाठी आपल्यापाशी ॲम्प्लिट्यूड ए होतं. व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू ए ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी होतं. आपल्यापाशी तुमच्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला सोडून जे होतं ते आपलं ॲम्प्लिट्यूड होतं. त्याच पद्धतीनं ॲसेलरेशनमध्ये साईनला सोडून जे आहे तर ते आपलं ॲसेलरेशनचं ॲम्प्लिट्यूड झालं. ओके. मग इथं वरच्या साईडला आपण ए ओमेगा घेऊ, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर प्लस ए ओमेगा. ओके. परत इथून ए ओमेगा, खालच्या साईडला मायनस ए ओमेगा. ओके. आता परत एकदा नीट लक्षात घ्या. हां सॉरी, ओमेगा स्क्वेअर. आता मला एक गोष्ट सांगत चला बाळांनो, बघा थीटाची व्हॅल्यू पुटअप करतोय आपण आणि ॲसेलरेशनची व्हॅल्यू काढलेली आहे. मग थीटा जेव्हा 0 होतं तेव्हा ॲसेलरेशन किती होतं? 0. मग पहिलं पॉईंट आपलं ह्या ठिकाणी आलं.
थिटाची व्हॅल्यू π/2 असताना ॲसेलरेशनची व्हॅल्यू किती होती? हां, -a⍵², म्हणजे ह्या ठिकाणी आलं. कळालं? त्यानंतर दुसरं, थिटाची व्हॅल्यू पाय असताना ह्याची व्हॅल्यू किती होती? 0, म्हणजे इथं आलं की नाही? हां, आता त्याच्या पुढचं सांगा लवकर चला. जेव्हा आपली व्हॅल्यू 3π/2 असते तेव्हा आपल्यापाशी आन्सर किती? +a⍵², म्हणजे वरच्या साईडला आलं. जेव्हा आपल्यापाशी थिटाची व्हॅल्यू 2π असते तेव्हा व्हॅल्यू किती येते? 0. आता ह्याच्यामधनं जाणारं स्मूथ कर्व आपल्याला काढावं लागेल. एवढं समजलं का बाळांनो? लिहून काढा तेवढं मग. बघा, तर सध्याला काय सांगितलंय? पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. आणि पार्टिकल गेल्या वेळेला कुठनं स्टार्ट झालं होतं? मेन पोझिशन पासून. आणि आता कुठून स्टार्ट व्हायला लागलंय? पार्टिकल कुठनं स्टार्ट व्हायला लागलंय? हे एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट व्हायला लागलंय. ओके, मी पहिला गेल्या वेळेला स्टार्ट जसं केलं होतं सेम ह्या वेळेला सुद्धा त्याच पद्धतीनं स्टार्ट करतो. काय म्हणलो होतं गेल्या वेळेला आपण? द जनरल एक्सप्रेशन फॉर displacement of particle performing linear किंवा परफॉर्मिंग SHM. मग डिस्प्लेसमेंटसाठी आपलं इक्वेशन जनरल एक्सप्रेशन x = काय होतं? a sin ऑफ. आता पार्टिकल आपलं एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करायला लागलाय ते पण आपण सांगूत. मग काय येईल? पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आणि पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून चालू करत आहे त्याच्यासाठी अल्फाची व्हॅल्यू किती असते? 90 डिग्री असते. 90 डिग्री म्हणा किंवा त्याला π/2 म्हणा. ही व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुटअप करतो. म्हणजे x = काय मिळत आहे? a sin ऑफ ω t प्लस अल्फाची व्हॅल्यू π/2 मिळाली. पुढं मला एक आन्सर द्या. π/2 असेल तर फंक्शन चेंज होतंय का नाही? होतंय. कसं? π/2 किंवा 3π/2 म्हणजेच 90 किंवा 270 असेल तर फंक्शन चेंज होत आहे. साईनला चेंज होऊन हे तयार काय होतंय? कॉस झालं. इथं पॉझिटिव्ह लिहू का निगेटिव्ह लिहू? का निगेटिव्ह लिहायचं? पॉझिटिव्ह लिहायला पाहिजे. एक गोष्ट सांगतो, नीट लक्षात घ्या. ऐका, नीट लक्षात घ्या. सिंपल लॉजिक आहे. तर ह्या ठिकाणी π/2 प्लस थीटा आहे म्हणजे आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं साईन पॉझिटिव्ह असतं सेकंड क्वाड्रंटमध्ये. कळतंय? तुम्हाला मी गेल्या वेळेला पण सांगितलं होतं. तुम्ही काय करताय? ह्या ठिकाणी कॉस थीटा बघताय आणि ह्या कॉसनुसार इथलं साईन डिसाईड करता, चिन्ह डिसाईड करता. हे इथलं साईन हे ह्याच्या क्वाड्रंटनुसार ठरलं जात आहे, आन्सरनुसार नाही. समजलं असेल एवढं? आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू मिळाली. मग एक्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण आता टेबल प्रिपेअर करायला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करू दे, आता हे सारखं लिहित बसत नाही. द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम ने सांगत बसत. ओके, त्यासाठी पहिलं
काम डिस्प्लेसमेंटसाठी. आता डिस्प्लेसमेंट आपलं x इज इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी एवढं मिळालं. आता आपण टेबल प्रिपेअर करू त्याच्यासाठी. काय म्हणून वी ड्रॉ द टेबल फॉर acceleration, sorry, displacement of पुढं डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट कोण, अगेन्स्ट थिटा इक्वल टू ओमेगा टी. मग ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो, थिटाची व्हॅल्यू पुटअप करत असतो. थिटा इक्वल टू ओमेगा टी. थिटाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, 0, पुढं π/2, पुढं पाय 3π/2, त्या पुढं 2π. व्हॅल्यूज चेक करू. मग ह्यांच्या गोष्टी, ह्यांचा थिटा काढण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा कॉस ऑफ ओमेगा टी काढू. मला परत सांगत चला, कॉस 0 किती येत आहे, 1. कॉस π/2 म्हणजे कॉस 90 किती येत आहे, 0. कॉस पाय म्हणजे कॉस 180 -1. कॉस 3π/2 0. कॉस 2π +1. आपल्या इक्वेशनमध्ये कॉसची जी व्हॅल्यू आहे त्या कॉसच्या व्हॅल्यूला फक्त ए ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, एक्स इज इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. कॉसच्या व्हॅल्यूला फक्त ए ने मल्टिप्लाय करा, कॉसची व्हॅल्यू मिळाली, ह्याला ए ने मल्टिप्लाय करा, ए 0, ह्या ठिकाणी काय येईल -a 0, इथं ए. ओके, आपण इथंपर्यंत राहिलो. आता आपल्याला काय काम करायचं आहे, हे जे दिलेलं टेबल आहे त्याचं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं. मग काय मिळतं बघू. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, बघा मला पहिल्यांदा एवढंच समजलंय का नाही तेवढं मला सांगा. थोडं जरा नीट लक्षात घ्या. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, आता आपण ह्याच्यापाशी आपल्यापाशी ह्या ॲक्सिसवर थिटा इक्वल टू ओमेगा टी, ह्या ॲक्सिसवर आपलं ॲम्प्लिट्यूड असेल डिस्प्लेसमेंटसाठी, वरच्या साईडला +a, खालच्या साईडला -a, इथं अँगल 0, इथं अँगल 2π, ह्याचा अर्ध हे कुठे येईल पाय, ह्याचा अर्ध π/2 आणि इथं 3π/2 येईल. ओके, पहिल्यांदा एक एक व्हॅल्यू बघत जाऊत म्हणून आपण. पहिलं 0 अँगल. जेव्हा अँगल 0 असेल तेव्हा कॉसची व्हॅल्यू आपल्याला +a भेटते. मग जेव्हा अँगल 0 असेल तेव्हा कॉसची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली, +a भेटली. जेव्हा अँगलची व्हॅल्यू π/2 असती तेव्हा व्हॅल्यू मला किती भेटली, 0. जेव्हा कॉस हे थिटाची व्हॅल्यू π/2 असते तेव्हा कॉसची व्हॅल्यू किती भेटली, 0. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा थिटाची व्हॅल्यू पाय होतं तेव्हा आपल्याला कॉसची व्हॅल्यू हे -a भेटली. -a म्हणजे इथं कुठं तर येतं, बरोबर आहे. आता त्यानंतर जेव्हा थिटाची व्हॅल्यू 3π/2 होती, परत कॉस आपल्याला किती भेटलं, 0 भेटलं. त्यामुळं परत आपण इथं आलो. जेव्हा थिटाची व्हॅल्यू 2π होती तेव्हा आपल्याला कॉसची व्हॅल्यू किती भेटली, a.
मग ए म्हणजे प्लस ए इथं आलं की नाही. आता एवढ्या सगळ्यांमधनं जाणारं एक स्मूथ कर्व आपण काढू. हे असं कर्व यायला पाहिजे. हां, काही लोक ह्याला असं 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 काढतात. समजायला लागलं. हां, हे एक स्मूथ कर्व यायला पाहिजे. आता डिस्प्लेसमेंटचं झालं. आता दुसरी गोष्ट आपल्याला व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन आपण गेल्या वेळेला दिलो, त्यामुळे मी आता रिटर्न देत नाही. पण व्हेलॉसिटी कसं असते? इट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतरनं व्हेलॉसिटी मिळते. परत पुढं गेल्यानंतर पुढं डी बाय डी टी ऑफ एक्सची व्हॅल्यू सध्याच्या सिच्युएशनला आपल्याला काय मिळालं तरी ए कॉस ओमेगा टी. फक्त ऐका, ए इंटू कॉस ओमेगा टी. ह्याच्या नंतर ना ए कॉसचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. कॉसचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ना तर ते मायनस साइन एक्स. फक्त ऐका, कॉसचं डेरिव्हेटिव्ह हे मायनस साइन एक्स आहे. मग सिमिलर वे ह्या ठिकाणी पण कॉस आहे. त्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेऊत म्हणा आपण. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी. पण इथं बघा की कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायला लागलो आहे. पण इथं विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर इथं पण फक्त टीच असायला पाहिजे. काय लागलं? मग टीच्या जागी वेगळं कोणतं तरी फंक्शन आलं ह्या ठिकाणी. मग वेगळं कोणतं तरी फंक्शन आहे ना, तर त्याला आपण काय काम करायला पाहिजे? वेगळं कोणतं तरी फंक्शन असल्यामुळं टीच्या जागी जे फंक्शन आलं आहे त्याचं परत एकदा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय भेटतं? मायनस इंटू ए म्हणजे मायनस ए साइन ओमेगा टी. ह्या ठिकाणी ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येत आहे. मग हे संपल्यानंतर आपल्यापाशी काय येईल? मायनस ए इंटू ओमेगा मायनस ए ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. हे आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली. ओके, परत तीच गोष्ट सांगतो ते दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. हे लिहायला पाहिजे, ते मी लिहित नाही. पुढं आता आपण ग्राफ काढण्यासाठी टेबल लागतं, तर ते टेबल तयार करू. मग काय म्हणू? वी ड्रॉ टेबल फॉर velocity against theta equal to omega t. आता वेगवेगळ्या थीटाच्या व्हॅल्यूज आपण पुटअप करू. ओके, थीटा इक्वल टू ओमेगा टी 0, पुढं पाय बाय 2, पुढं पाय, त्यापुढं 3 पाय बाय 2, त्यापुढं 2 पाय. वेगवेगळ्या थीटाची व्हॅल्यू पुटअप केलो. ओके, ह्याच्यावरनं पहिल्यांदा एक काम करूत म्हणून आपण साइन ओमेगा टीची व्हॅल्यू काढूत. पहिल्यांदा मला सांगा, ओमेगा टीची व्हॅल्यू 0 म्हणजे थीटाची व्हॅल्यू 0 असेल तर साइन 0 किती? 0. साइन 90 किती? 1. साइन पायची व्हॅल्यू 0. साइन 3 पाय बाय 2 म्हणजे 270. साइन 270 किती असते? -1. आणि साइन 2 पायची व्हॅल्यू 0. परत पुढं गेलो. आता काय करायचं आहे?
साईनच्या व्हॅल्यूला मायनस ए ओमेगानी मल्टिप्लाय करायचं म्हणजे व्ही भेटतंय. व्ही इज इक्वल टू काय, मायनस ए ओमेगा इंटू साइन ऑफ ओमेगा टी. मग 0 इंटू मायनस ए ओमेगा, ह्याला थोडं जर व्यवस्थित लिहू दे. 0 इंटू मायनस ए ओमेगा 0, 1 इंटू मायनस ए ओमेगा मायनस ए ओमेगा, 0 इंटू मायनस ए ओमेगा 0. इथं महत्वाचं आहे, -1 इंटू मायनस ए ओमेगा प्लस ए ओमेगा, 0 इंटू मायनस ए ओमेगा परत 0. आता काही नाही, ह्या टेबलला बघायचं. इथं लिहितो आपण द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कोणासाठी? हे व्हेलॉसिटी. हे कोणासाठी होतं? डिस्प्लेसमेंट. थोडं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा, थीटा इक्वल टू ओमेगा टी. आता आपल्या वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटीचं ॲम्प्लिट्यूड असणार आहे. मला परत एकदा सांगा, आपण पहिल्यांदा स्टार्ट कुठनं करतो? 2π पासून. 2π अर्ध किती? पाय. पायच्या अर्ध किती? π/2. इथं किती येत आहे? 3π/2. मला एक गोष्ट परत सांगा, आपल्यापाशी जी व्हेलॉसिटी आहे ना, तर त्या व्हेलॉसिटीचा ॲम्प्लिट्यूड किती आहे? ज्या पद्धतीनं तुम्हाला त्या ॲम्प्लिट्यूडमध्ये सांगितलं आहे, ज्या पद्धतीनं कॉसचं ॲम्प्लिट्यूड किती आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंटचा ॲम्प्लिट्यूड किती आहे? ए. त्याच पद्धतीनं व्हेलॉसिटीचा ॲम्प्लिट्यूड किती आहे? लवकर, ए ओमेगा. मग वरच्या साईडला ए ओमेगा लिहितो, जेवढं वरच्या साईडला आहे तेवढंच खाल्लं. आता थोडं लक्ष द्या, ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करूत म्हणून आपण. आता एक एक व्हॅल्यू मला सांगा जायचा. जेव्हा थीटाची व्हॅल्यू 0 होती तेव्हा व्हेलॉसिटी किती मिळाली? 0. जेव्हा थीटाची व्हॅल्यू π/2 मिळाली तेव्हा ह्याची व्हॅल्यू किती मिळाली? व्हेलॉसिटी मायनस ए ओमेगा, म्हणजे खालच्या साईडला आलं. ओके, थीटाची व्हॅल्यू π/2 असताना. आता थीटाची व्हॅल्यू पाय असताना आपल्याला व्हेलॉसिटी 0 मिळाली. 0 म्हणजे इथं आलं परत. थीटाची व्हॅल्यू 3π/2 असताना व्हॅल्यू आपल्याला प्लस ए ओमेगा मिळायला गेले. इथे 3π/2 इथं असताना आपलं इथं मिळालं. आणि जेव्हा थीटाची व्हॅल्यू 2π होती तेव्हा मला आन्सर 0 मिळाला गेला. म्हणजे आपण ह्या ठिकाणी आलो. मग ह्या सगळ्यामधनं जाणारं एक स्मूथ कर्व आपण काढूत मग. ओके, ही एक गोष्ट संपलं. आता शिल्लक राहिलं कसं? व्हेलॉसिटी. झाला, आता आपण ॲसेलरेशनला स्टार्ट करू. तिसरी गोष्ट, ॲसेलरेशन. ओके, ॲसेलरेशनची डेफिनेशन काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. एक गोष्ट, व्हेलॉसिटीचं वन टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲसेलरेशन. काय लागलं आहे? हां, ह्या डेफिनेशनमध्ये व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. इथं आहे का तसं? नाही. त्या एका गोष्टीमुळे आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो का? नाही. चला, मला व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय मिळालं आहे सध्याच्या सिच्युएशनला तेवढं सांगताय. मायनस ए ओमेगा इंटू साइन ओमेगा टी. आता ह्याच्या पुढच्या साईडला मायनस ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, त्यामुळं बाहेर साईनचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉस.
मग मला सांगा त्या साईनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं रे? कॉस होतं. ओके, पण डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायला लागलोय. इथं तर ओमेगा टी आहे, त्यामुळं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण परत एकदा घेऊत. म्हण त्याचं म्हणजे कोणाचं? टीच्या जागी कोण आलेलं आहे त्याचं. पुढचं काम ए ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा कॉन्स्टंट आहे बाहेर साईडला, तर त्या हे टीचं डेरिव्हेटिव्ह किती? 1 आहे बघा. ओके, एवढं काम संपलं. पुढं काय गेल्यावर काय होतं? मायनस ए ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ओमेगा टी. हे झालं. आता काय काम करायचं आपल्याला? ॲक्सलरेशनसाठी टेबल तयार करू पहिल्यांदा. आता सांगत बसत नाही, आपण डायरेक्ट टेबल करू. ओके, फक्त टेबल म्हणतो. ह्याच्यामध्ये थिटा इक्वल टू ओमेगा टीच्या व्हॅल्यू पुटअप करत जाऊ. त्यानंतरनं कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? म्हणजे कोणत्या थिटासाठी? पहिल्यांदा 0, त्यानंतरनं π/2, त्यानंतरनं पाय, त्यानंतरनं 3π/2, त्यानंतरनं 2π. पुढे गेल्यानंतरनं पहिल्या कॉस ओमेगा टी काढू. थिटाची व्हॅल्यू 0 आहे. कॉस 0 किती असतंय? 1. कॉस π/2 0. कॉस पायची व्हॅल्यू -1. कॉस 3π/2 0. कॉस 2π 1. आता फक्त काम काय? ॲक्सलरेशनमध्ये आपण काय करतो? आपल्यापाशी जे मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे ना, तर त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतो? कॉस ओमेगा टीच्या व्हॅल्यूनी. ओके, मग 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0. पुढं सॉरी उलटं झालं बघा. थिटाची व्हॅल्यू 0, कॉस ओमेगा टीने मल्टिप्लाय करायचं आहे. सांगा 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. कळलं? 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0. -1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर काय येते? करेक्ट. आता 0 इंटू ए ओमेगा स्क्वेअर काय येतं? 0. आणि परत 1 इंटू ए ओमेगा स्क्वेअर. ओके, आता एवढं संपल्यानंतर आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे ना आपल्याला. ते करूत मग सायमल्टेनियसली इथंच. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करत असताना ह्याच्यासोबत थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. ह्या ठिकाणी 2π, इथं पाय, इथं π/2, इथं 3π/2. आपण ग्राफ कोणासाठी काढतोय? ॲक्सलरेशनसाठी. ओके, आता सध्याला ॲक्सलरेशनसाठी ॲम्प्लिट्यूड किती आहे बघा? ए ओमेगा स्क्वेअर. ॲम्प्लिट्यूड किती आहे सांगा? ए ओमेगा स्क्वेअर. मग वरच्या साईडला ए ओमेगा स्क्वेअर असेल तर खालच्या साईडला काय आहे? पुढे गेल्यावर आता काय काम करू आपण? ह्याची व्हॅल्यू काढू. मग काय येतं? जेव्हा थिटाची व्हॅल्यू 0 होती तेव्हा व्हॅल्यू मायनस ए ओमेगा स्क्वेअर आली. बघा, थिटाची व्हॅल्यू 0 असताना तुमची व्हॅल्यू किती आली? मायनस ए ओमेगा स्क्वेअर. जेव्हा थिटाची व्हॅल्यू π/2 होती तेव्हा तुमची व्हॅल्यू 0. ही थिटा π/2 इथं आहे, त्याऐवजी व्हॅल्यू किती मिळाली? 0.
परत पुढे गेल्यावर जेव्हा थीटाची व्हॅल्यू पाय होती तेव्हा तुमची व्हॅल्यू ए ओमेगा मिळाली. म्हणजे ह्या ठिकाणी आलं पाय असताना जेव्हा थीटाची व्हॅल्यू 3π/2 होती तेव्हा ह्याची व्हॅल्यू 0 मिळते. म्हणजे ह्या ठिकाणी येत आहे. जेव्हा थीटाची व्हॅल्यू 2π असते तेव्हा ह्याची व्हॅल्यू -a ओमेगा. इथंपर्यंत आलं. ओके. आता ह्याच्यामध्ये जाणारा स्मूथ कर्व काढायचा आहे. समजलं? हे कर्व कसं आलं?